नमस्कार मित्रांनो, कसा होता आजचा ट्रेडिंगचं सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघूया आपण मंगळवारसाठी काय अनालिसिस असणार आहे काय. तर मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट जर झालो तर मार्केट काय करतं, इकडे होल्ड करते, बघू शकता. डेची जर कॅन्डल बघितली तर या दोन कॅन्डल इथे 400चा सपोर्ट घेऊन मार्केट काय करते, वरच्या साईडला ब्रेक करायचा प्रयत्न करते. तर उद्यासाठी काय असणार आहे, आजची जी क्लोजिंग आहे, आजचा जो इंट्राडे हाय आहे 24,677, हा वरच्या साईडला ब्रेक झाला तर आपण 24,800पर्यंत टार्गेट ठेवू शकतो. आणि इकडून हा ब्रेक झाला तर अगेन 25,000 आणि 25,100 हे दोन टार्गेट आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटू शकतात. आज बघायला गेला तर मार्केट एकाच रेंजमध्ये होतं. हा जो काही बॉक्स बनवला आहे मार्केटने, या बॉक्समध्येच मार्केट फिरते, तुम्ही बघू शकताय. जवळपास जर आपण पॉईंट बघितले तर जवळपास 60 पॉईंटमध्ये आज मार्केट फिरते. बघायला गेलं तर प्रीमियममध्ये पण काय मोमेंटम नाही, एवढ्याच या बॉक्समध्ये मार्केट फिरते. तर उद्यासाठी काय असणार आहे, याचा एक तर ब्रेकआउट व्हायला पाहिजे. इथं ट्रेंडलाईन पण तुम्ही बघितली तर हे ट्रेंडलाईन पण खालून वर्क होते. त्या ट्रेंडलाईनचा पण जर ब्रेकआउट झाला आणि इकडे रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून जर खाली इकडे काय तर बेरीज कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे बनवला तर इकडून मग आगे ना आपल्याला 24,400पर्यंत टार्गेट डाऊनला बघायला भेटू शकते. फर्स्ट टार्गेट हे 24,500 आणि सेकंड 24,400पर्यंत असू शकतं. 24,400 ब्रेक झाला तर अगेन मार्केट आपल्याला 24,200पर्यंत पण बघायला भेटू शकते. आणि फायनल जे असणार आहे ते 24,000 पण बघायला भेटू शकते. वरच्या साईडला आजचा इंटरडे हाय ब्रेक झाला तर वरचे पण आपण टार्गेट सांगितलेले आहेत. बँक निफ्टी काय असणार आहे, बँक निफ्टी बघायला गेला तर बँक निफ्टी पॉझिटिव्ह, आज पॉझिटिव्ह मोमेंटम दिलं बँक निफ्टीने. जी डेची कॅन्डल बघितली तर ही काहीशी पॉझिटिव्ह आहे. तर मार्केट उद्या प्लसला असू शकते, बट बघू. आता बघायला गेला तर मार्केट या ट्रेंडलाईनचा रिस्पेक्ट करते. आता उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी 58,200चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इकडून मार्केटनं जर ब्रेकआउट केला वरच्या साईडला तर अगेन आपल्याला वरती 56,600 आणि बघायला गेलं 56,600, 700 किंवा 59,000पर्यंत टार्गेट आपल्याला वरच्या साईडला बघायला भेटू शकतं. पण हा जो रेजिस्टन्स आहे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केटने इकडे बरेच वेळ रिजेक्शन घेतले. जर ही लेवल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं ब्रेक केलं, मार्केट कुठंच न थांबता 59,000पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. डाऊनला बघायला गेला तर 57,800 किंवा ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट होऊन खाली मार्केट 57,400पर्यंत येऊ शकते. तर बघू आपण कसं काय मोमेंटम होते. तर 57,800 ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी. 57,800 हा ब्रेक झाला तर मग अगेन आपल्याला 57,400पर्यंत आपल्याला टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटू शकते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं. थँक्यू सो मच.